रिझल्ट जवळ आलेला असताना तुम्ही सुद्धा घरात बसून आता तर्क लावत असाल की कोण जिंकेल कोण जिंकेल. पण आता इथे काही सेलिब्रिटी आलेले आहेत. मला त्यांना विचारायचंय की त्यांना यांचे परफॉर्मन्सेस कसे वाटले आणि काय वाटते त्यांना कोण जिंकेल. माननीय आदेशजी बांदेकर आपल्या सोबत आहेत. सर, कसा वाटला हा कार्यक्रम? आयडिया डान्स महाराष्ट्र डान्स मध्ये सहभागी सर्व स्पर्धकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण सगळेजण. कारण सगळ्यांचे परफॉर्मन्सेस खूपच छान होते आणि प्रत्येकाचा परफॉर्मन्स बघत असताना खूप छान वाटत होतं. पण मला त्या पुण्यकरचं कौतुक एवढ्यासाठी करायचं आहे की एका छोट्या घरातून सुरू झालेला प्रवास इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. कारण झी मराठीने आजपर्यंत अनेक कलावंतांना व्यासपीठ दिलं. पुण्यकरच्या सुद्धा मनातली सगळी स्वप्न पूर्ण हो. सुमेध चाही परफॉर्मन्स छान होता. या पाचही रत्नांचा परफॉर्मन्स खूप छान आहे. मला असं वाटतं प्रत्येक जण आपापल्या परीने 100% न्याय देण्याचा प्रयत्न करतोय आणि उपस्थित सर्व रसिकांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या सगळ्यांच्या आनंदासाठी सुखासाठी मनातून एकदा तथास्तु म्हणा आणि जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. कारण ते तुमची सेवा गेली अनेक दिवस करत आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आदेश बांदेकर यांच्यासाठी. आदेशजींच्या बरोबर आपण गप्पा मारलेल्या आहेत. यांच्याकडे पण मला जायचंय बरं का की कोण आता बघूयात कोणासाठी किती ओरडतंय. पण पुष्कर श्रोत्री आता आपल्यासोबत आहेत. मी चुकीच्या वेळेला आलोय मला माहितीये. काहीतरी खात होते पुष्कर दादा. पण तरी सुद्धा मला विचारायचंय कसा वाटला कार्यक्रम आणि काय गेस करताय कोण जिंकेल? सगळ्यांचे परफॉर्मन्सेस खूप छान झाले. सर्व स्पर्धकांना मी DMDच्या मंचावरती फॉलो करत होतो. सर्व 18 स्पर्धकांना पाहत आलोय आणि आजचे हे पाचही लाजवाब परफॉर्मन्सेस होते. कोण जिंकेल ह्याचं उत्तर मी आता नाही देऊ शकत. मी एवढंच सांगू शकतो उत्तम नृत्य करणारा किंवा करणारी जिंकेल. वा, थँक्यू सो मच पुष्कर दादा. तुम्ही खाऊ शकता. थँक्यू सो मच. आपल्यासोबत रवी सर आहेत, रवी जाधव. मला त्यांना विचारायचं आहे की सर तुमचा काय गेस आहे? हे जे डान्स आता फायनलला कोरिओग्राफ केले होते सुद्धा इतके सुंदर कोरिओग्राफ केले होते. तर हॅट्स ऑफ टू ऑल दोज कोरिओग्राफर्स हू कोरिओग्राफ दिस डान्सेस. आणि मला वाटतं हे पाचही आता ऑलरेडी स्टार्स आहेत आणि हे पाचही मुलं संपूर्ण महाराष्ट्रभर आता एवढे फेमस आहेत आणि मला वाटतं जो कोणी जिंकेल तो सर्वोत्तम असेल. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. रवी सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्याबरोबर बरेच कलाकार आज आपल्यासोबत आहेत. स्पृहा आपल्यासोबत आहे. खूप खूप मस्त परफॉर्मन्सेस झालेत सगळ्यांचे आणि मला असं वाटतंय की सुमेध आणि पुण्यकर दोघेही जिंकावेत. पण सगळ्यांनीच खूप छान परफॉर्म केलं. फार मजा आली. खूपच मजा आली. वा वा, थँक्यू. क्रांती रेडकर आपल्यासोबत आहेत. मला त्यांना विचारायचं आहे. तुमच्या तालावरती सगळं महाराष्ट्र नाचतोच. पण क्रांती तुझं काय म्हणणं आहे कोण जिंकेल? सगळे मी रियालिटी शोज मध्ये भाग घेतला आहे त्यामुळे मला एक्झॅक्टली माहिती आहे त्यांना काय फील होत आहे तिकडे. मला इथे टेन्शन आलंय आणि धाकधूक होत आहे. पण सगळेच पाचही जण इक्विव्हॅलंट आहेत आणि कोणीही जिंकलं तरी सरसच ठरेल. बरं, शेजारीच आणखीन कोरिओग्राफर बसलेले आहेत. फुलवाताई, मला माहिती आहे इथपर्यंत येण्यासाठी तुम्ही काय काय केलंय इन्क्लुडिंग कोरिओग्राफर्स आणि तुम्ही सगळेजण. आता माझ्यासाठी तुम्ही पाचही जण विनर आहात. ऑल माय बेस्ट विशेस टू ऑल ऑफ यू. सोनिया खूप छान केलं. स्वरूप देवेंद्र खूप मस्त नाचलात. व्हेरी नाईस गाईज. थँक्यू सो मच. नेहा आपल्यासोबत आहे. नेहाला विचारूयात की नेहा मी सुद्धा यांच्याबरोबर एक परफॉर्मन्स दिलाय. प्रतीक, लव्ह यू. मे द बेस्ट डान्सर विन. क्या बात आहे. आणि शेजारीच राधा पण बसली आहे. लगेच हात तिला विचारतो. हे पाचही माझ्या मते तरी विनर्स आहेत. प्लीज आता पटकन रिझल्ट सांगा. आम्हाला सुद्धा आता असं होतं की प्लीज सांगा आता लवकर. येस. आणि यासोबत आपल्यासोबत मंजिरी पण आहे. मंजिरी, तू तिथे मी माईक घेऊन आलेलो आहे. तू सांग. मला तर सगळ्यांचे परफॉर्मन्सेस आवडलेत. पण पुण्यकर, सुमेध, पुण्यकर दोघांपैकी कोणी जिंकला तरी मला आनंदच आहे. बाकी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.